नमस्कार. जिज्ञासा. जिज्ञासा मानवतेसाठी एक वरदान आहे. हं, विचार करा. समजा जर आपल्या आधी जी पिढी होती, जर ती जिज्ञासू नसतीच, जिज्ञासेमुळे शोधच लावले नसते, तर आपण आज ज्या आधुनिक जगात जगतोय, ते असतं? तुम्ही मला हे जे बघत आहात, बघू शकला असता? नाही. आता छोटंसं उदाहरण देतो. ही जी घड्याळ आहे, हं, ह्या घड्याळापासून तर एरोप्लेनपर्यंत सर्व काही जिज्ञासाचेच तर परिणाम आहेत. कमी शब्दात सांगायचं झालं तर जिज्ञासाच आपल्या भविष्याचा आधार आहे. हो, आपल्या संस्कृतीमध्ये देखील जिज्ञासेला सर्वोत्तम म्हटलेलं आहे. आपल्या ऋषीमुनींनी भौतिक जीवनाचा तर अभ्यास केलाच, त्यासोबतच अध्यात्माचाही अभ्यास केला आणि लोकांनाही तसं करण्यास प्रेरित केलं. आयुर्वेद. आयुर्वेदचं ज्ञानही अशाच जिज्ञासेचं परिणाम आहे, जे जगातील प्राचीन चिकित्सा प्रणालीपैकी एक आहे. आयुर्वेदाचे आचार्य महर्षी चरकांची गणना भारतीय औषधी विज्ञानाच्या मूळ प्रवर्तकांमध्ये होते. चरक ऋषींनी आयुर्वेदाचा चरक संहिता हा महत्वपूर्ण ग्रंथ लिहिला होता. त्यांना त्वचा चिकित्सकही म्हटलं जातं. आचार्य चरकांनी शारीरिक शास्त्र, औषधी विज्ञान इत्यादी विषयांमध्ये गंभीर शोध लावले आहेत. आणि मधुमेह, क्षयरोग, हृदयविकार, इतर रोगांचे निदान आणि औषध उपचारांचं अमूल्य ज्ञान सांगितलंय. आपल्या आज जिज्ञासेचा भाव टिकून राहावा आणि आपण निरंतर ज्ञानाच्या वाटेवर चालत राहावं म्हणून आपल्या ऋषीमुनींनी, आपल्या पूर्वजांनी एका परंपरेची सुरुवात केली, जिला आपण गुरुकुल परंपरा म्हणतो. हो, गुरुकुल परंपरा. आज तुम्ही स्कूलमध्ये जाता ना, तुमच्या टीचरला प्रश्न विचारता आणि ते तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे त्या विषयाबाबत समजावतात ना. हे त्याच गुरुकुल परंपरेचं आधुनिक रूप आहे. एक उदाहरण म्हणून जर बघितलं तर आर्यभट्टांचं उदाहरण प्रमुख आहे. आर्यभट्ट, ज्यांच्या जिज्ञासेच्या फळस्वरूप आपल्याला गणित आणि खगोलशास्त्राचं अमूल्य ज्ञान मिळालंय. त्यांनी गणिताच्या क्षेत्रामध्ये महान आर्किमेडीसपेक्षाही अधिक अचूक पायच्या मानाला निर्मित केलंय. विचार करा, एवढ्या वर्षापूर्वी एवढी अचूक गणना हा त्यांच्या जिज्ञासू मनाद्वारे केल्या गेलेल्या मेहनतीचा परिणाम आहे. आपण त्यांच्या सारख्या महान व्यक्तिमत्वापासून प्रेरणा घेतली पाहिजे आणि आपणही त्यांच्यासारखं जिज्ञासू व्हावं आणि आपल्या क्षेत्रामध्ये असं काही करावं जे इतरांसाठी प्रेरणादायी असावं. धन्यवाद.